हरि श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। नमो गुरुभ्यो गुरुपादुकेभ्यो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलमज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराना शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्यसिन्धु भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारे। या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वैश्रावृता या मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवैः सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती। निशेष जाड्यपहा
लोकाभिरामं रणरङ्गवीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम् कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्यंजली कर्ण हेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की श्री गुरुदेव दत्त 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 लख निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की बजरंगबली की निवृत्तिनाथ महाराज की सर्वेश्वर भगवान की महामृत्युंजय भगवान की ओंकारेश्वर भगवान की जय महामृत्युंजय भगवान गंगा मैया की जय नर्मदा मैया श्यावर रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगत गुरु तुकाराम महाराज की गुरु जनार्दन स्वामी महाराज की संतन की राम भजो श्री कृष्ण भजो हरि भजो मौनगिरी भजो राम भजो श्री कृष्ण भजो हरि भजो मौनगिरी भजो राम भजो कृष्ण भजो हरि भजो श्री मौनगिरी भजो राम भजो श्री कृष्ण भजो हरि भजो मौनगिरी भजो राम कृष्ण भजो हरि भजो श्री मौनगिरी भजो हरि भजो श्री राम भजो राम भजो श्री कृष्ण भजो हरि भजो श्री राम भजो भजो श्री कृष्ण भजो राम भजो श्री कृष्ण भजो हरि भजो मौनगिरी भजो राम भजो कृष्ण भजो भजो मौनगिरी भजो हरि भजो मौनगिरी भजो राम भजो श्री कृष्ण भजो हरि भजो मौनगिरी भजो राम भजो श्री कृष्ण भजो हरि भजो मौनगिरी भजो राम भजो श्री कृष्ण
भजो मोहन गिरे भजो राम भजो कृष्ण भजो हरि भजो मौन भजो राम भजो कृष्ण भजो हरि भजो भजो श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुदारी बरनव रघुबर विमल यश जोदायक फल जान बुद्धिहीन तनु जान के सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिम लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी सुमति निवार सुमति के संगी कंचन वरन विराज सुवेशा कानन कुंडल कुंजित केसा हाथ वज्र ध्वजा विराजे कांधे मूंज जनेऊ साजे शंकर स्वयं केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रचिया राम लखन सीता बरो सूक्ष्म रूप धरि जय दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज आय संजीवन लखन जियाय श्री रघुवीर हरीश्वर लाय रघुपति किन्नी बहुत बढ़ाई तुम मम प्रिय भरत सब भाई सहज वदन तुमरो यश गावे अस कई श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित यम कुबेर दिगपाल जहाते कवि कोविद कह सके कहाते तुम उपकार सुग्रीवहि किन्ना राम मिलाय राजपदि तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना युग सहस्र योजन पर भानु हिल्लोकायु मधुर बल प्रभु मुद्रिका मिली मुख माई जलधि लागी गए अचरज लाई दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुमरे ते राम दुआरे तुम रखवारे होतन आज्ञा बिलो पैसारे भगुलहि सुमारी शरणा तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपे तीनों लोक हाकते तापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नाशे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा निकट दे हनुमान छुड़ावे मन क्रम वचन जान लोवा सब पर राम तपस्वी राजा तिनके काज कल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन बलवा चारों जुग प्रताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन रावण अष्ट सिद्धि नवनिधि के दाता सबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख विसरावे अंत काल रघुवर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चित्तन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटे मिटे सब पीरा सुमिरो हनुमत बल जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई दोष द्वार पाठ कर कोहि छुटई बंदी महासुख होई होय पड़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गवरीसा तुलसीदास सदा हरि तेरा श्रीनाथ हृदय डेरा पवन
लखन सीता सहित हृदय बसु सुरभु यावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय राम की जय बोलो रे भाई सब संतन की जय निष्काम कर्मयोगी श्री राष्ट्र संत जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज तसेच परमश्रद्धेय योगी स्वामी माधवगिरीजी बाबा वैकुंठवासी हरिभक्तीपरायण शिलापूरकर महाराज यांच्या कृपाशीर्वादानं आपला हा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण भजन कीर्तन प्रवचन आदी सत्संगादी आणि या ठिकाणी यावर्षी श्रीरामकथा या ठिकाणी संपन्न होत आहे. समस्त गावकरी मंडळी ग्रामस्थ मंडळी ओंकारेश्वर मित्रमंडळ आमचं सर्व महिला मंडळ भक्त मंडळ पंचक्रोशीतील भाविक भजनी मंडळ असेल टाळकरी असेल माळकरी असेल वारकरी मंडळी आपल्या सर्वांच्या सहकार्यातून सहयोगातून हा सप्ताह संपन्न होत आहे. कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे आणि आपण श्रीरामकथा श्रवण करत आहे. या कथेसाठी स्वरांची साथ आमचे हरिभक्तीपारायण अशोक महाराज, हरिभक्तीपारायण गोपाळ महाराज, हरिभक्तीपारायण आमचे नवनाथ महाराज राठोड, हरिभक्तीपारायण आमचे मच्छिंद्रनाथ महाराज, साऊंड सिस्टीम ज्यांची आहे श्री गणेश साऊंड सिस्टीम ओढा, प्रक्षेपण आपल्या या कार्यक्रमाचं आमचे रोहनदादा गुरुमाऊली चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटेल. देवाहो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे, अभिनंदन आहे आणि सर्वांना व्यासपीठावरून वंदन आहे. ओम नमो नारायण. रामकृष्ण हरी. जय जनार्दन. या ठिकाणी काल भैरव महाराज आलेले. उद्या कोणी म्हणायला नको कुत्रं नव्हतं. हजरी लावणारच. भगवान शंकराचं आहे की नाही काल भैरव ते येणारच. देवा तुम्ही न सांगता येणार. तू कोणी बोलवलं का नाही येणार. आणि म्हणून भगवान राहू द्या राहू द्या राहू द्या. हो अतिशय चांगल्या पर्वावर काल सोमवार होता, पंचमी होती. आपण संध्याकाळी हरिकीर्तन आणि महाप्रसाद सेवन केलं आहे. आज दुसरा दिवस आहे. फार भाग्यवान आहोत आपण. काय झालं आपल्या महाराष्ट्रामध्ये थोर सोर संत होऊन गेली. माऊलीपासून तर जगद्गुरु तुकोबरायपर्यंत आपल्या आता जनार्दन स्वामीपर्यंत. पण महाराष्ट्राला संत नाही कळाले. संतांचा अवतार जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये, बाकी राष्ट्रामध्ये नाही असं नाही. आहे संत मंडळी, पण महाराष्ट्र ही संतांची खाण आहे. महाराष्ट्र ही संतांची जन्मभूमी आहे. महाराष्ट्र ही संतांची कर्मभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, युगपुरुष महापुरुष सत्पुरुष या भूमीमध्ये आहे देवा. आणि म्हणून महाराष्ट्र आहे. गर्जा महाराष्ट्र माझा. आणि म्हणून ह्या भूमीला वंदन. स्थानदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता, कुलदेवता सर्वांच्या चरणी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य. सर्वांच्या चरणी नतमस्तक आहे. प्रभूची जी कथा आहे ही पावन कथा आहे, परम पावन कथा आहे.
आणि म्हणून आपण ती श्रवण केली पाहिजे. कारण श्रवण मंगलम, या कानानं चांगलं श्रवण करावं. असं श्रवण करा जेणेकरून आपल्या जीवनामध्ये काही कमी पडणार नाही. आपल्याला सुख, शांती, समाधान या कथेने मिळणार आहे. जिसे श्रवण से मिट जाती है जन्म जन्म की व्यथा, जय श्री राम कथा, जय जय राम कथा, जय श्री राम कथा, जय श्री राम कथा. आणि म्हणून आपण श्रवण केली पाहिजे. आपण काल बघितलं राजा दशरथाला वैभव संपन्न धर्म सम्राट धर्म धुरंधर पुण्यश्लोक राजा दशरथ, राजा अजराजांच्या पोटी आतापर्यंत 49वा हा राजा राम आहे. राजा दशरथ वैभव संपन्न, पण मुलगा नाही. थोडं बारीक वाजव. मुलगा नाही. आणि काल सांगितलं सगळ्यांच्या जीवनामध्ये सर्व आहे पण मुलगा नाही. फार अवघड आहे, फार दुःख आहे देवा. आणि म्हणून वशिष्ठ महामुनीला सांगितलं, गुरुदेवा सर्व संपन्न आहे पण कुलगुरू वशिष्ठ महामुनी, आता एवढे मोठे सद्गुरू असल्यानंतर आम्हाला कमी पडायला नाही पाहिजे, पण एवढी कमी आहे. सांगितलं गुरुदेवाने वशिष्ठ महामुनीने, राजा दशरथा अरे तुला एक काय 4 मुलं होणार. वा वा, खूप आनंद झाला. मग महाराज सांगा ना कधी व्हायचे. अरे लगे, पण त्यासाठी तुला पुत्र कामिष्टी यज्ञ करावा लागेल. देवा हो, पुत्र प्राप्तीसाठी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, ग्रंथामध्ये, पुराणामध्ये, वेदशास्त्र पुराणामध्ये वर्णन केलंय. उपाय नाही. पण माणसं हा डॉक्टर पाय, तो डॉक्टर पाय, हे उपाय कर, ते उपाय कर, ह्या गोळ्या खाय, त्या गोळ्या खाय, जीवनाचं मातेर करून टाकतात. पण खरं म्हणजे भगवंताच्या कृपेनं आणि साधू संतांच्या कृपेनं, गुरुदेवांच्या कृपेनं, सद्गुरूंच्या कृपेनं ते संतती होत राहतील. चांगलं पुण्य केलं असेल, परोपकार केला असेल, दान केलं असेल तर तुम्हाला संतती होणार, चांगली संतती होणार. चांगले पुत्र पौत्र म्हणजे नातू, चांगली भार्या म्हणजे पत्नी मिळेल. पुण्य पाहिजे ना, यश पुण्य न लभते. पुण्य नाही, आतापर्यंत पाप करत आलोय आणि म्हणून पुढच्या गोष्टी होत नाही. अनेक पितृदोष, अनेक दोषामुळे आणि ते होत नाही. आणि म्हणून आपल्या शास्त्रामध्ये देवा उपाय आहे. आपले ऋषी आहे, आपले मुनी, आपले संत आहे. आणि म्हणून गुरुदेवाकडे जावं, त्यांच्या चरणी लीन व्हावं, त्यांना प्रसन्न करावं. आणि मग त्यांच्या प्रसन्नतेमधून प्रसाद बाहेर पडतो. देवा गुरुदेवांच्या मुखातून तुला 4 मुलं होतील, पुत्र कामिष्ट यज्ञ करावा लागेल. या यज्ञासाठी ब्रह्मचारी लागेल, ज्यांनी कधी आयुष्यामध्ये स्त्री पाहिली नाही. ब्रह्मचारी, ज्ञान संपन्न असे लागेल. असे आहे. राजा दशरथा विभांडक ऋषी यांचा मुलगा ऋषीशृंग
यांच्याकडून करून घ्यायचं. तयारी झाली, पण त्यांनी कधी स्त्री पाहिली नाही, काही नाही काही नाही. आता ते येईल कसे? वनात राहतात, उपवनात राहतात, कंदमुळे खातात, फलाहार करतात. असे साधू संत गावात येत नाही बरं का. देवा हो, जे त्यागी आहे इकडे लक्ष द्या, छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष नका द्या. खरं म्हणजे डिस्टर्ब करायलाच नाही पाहिजे, यायलाच नाही पाहिजे. एकदा कथा सुरू झाली ना देवा हो, काय झालं आपल्याला माहीत नसल्यामुळे. असो, इकडे लक्ष द्या. आलं ना, गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणतात, जिथं आलं आपण तिथंच बसलं पाहिजे. कारण कथा चालू आहे, परमकथा चालू आहे, पावन कथा चालू आहे, कल्याणकारी कथा आहे. आणि म्हणून राजा दशरथाचं स्वर्गामध्ये इंद्राकडे वशिला होताच नाथ महाराज येत आहेत. तिथल्या ज्या अप्सरा आहे त्यांना आमंत्रित केलं, कारण तसं येऊ शकत नाही ना ते महाराज. आणि म्हणून ते ऋषी होऊन गेले. त्यांचे स्तन होते म्हणून गलगंड ऋषी म्हणून गेले. कुट्या होती त्यांची, पाऊस येत होता. त्यांनी सांगितलं, महाराज आपण कोण आहात? म्हणे आम्ही गलगंड ऋषी आहोत. मध्ये या. काही रामायणमध्ये वारंगणा पाठवल्या, काही रामायणमध्ये नाथ महाराजांचा अप्सरा बोलावल्या. आणि म्हणून त्यांना भुलून खाऊ घातलं. त्यांना कधी माहीत नव्हतं जेवण. सगळं खाण्यावर आहे. रोग होत असेल तर खायमुळे, हाती खाणे आणि मसनात जाणे माहीतच आहे. फलाहार, कुठलं रोग नाही, कुठलं काही नाही. दर एकादशी जर धरली तर कुठलाही रोग होत नाही. पण माहीत नाही ना कोण सांगेल, सांगणारं कोण आणील. ज्यांना सांगायचं आहे ते तर येत नाही. आणि जे भलतंच सांगतात, आपल्या जीवनाचं वाटोळं करतील असं बोलून आणि आपण ते श्रवण करतो आणि मग आपलं कल्याण होत नाही. तुम्हाला कालच सांगितलं, आडात नाही तर पोहऱ्यात कुठं. आचार विचार संपन्न पाहिजे. आणि मग साधू बोध झाला माऊली म्हणतायत, तो निरुनिय ठेला. देवा सांगायचं तात्पर्य, त्यांनी भुलून आणलं. कधी अन्न खायला नव्हतं, कधी पाहायला नव्हतं. त्यांनी सगळं पाहिलं की हे काय, हे गलगंड ऋषी आहे. आम्ही अशा पद्धतीनं ऋषी आहे, आमचं सेवन आहे, असं आहे तसं. मग मला मिळेल का? हो मिळेल. त्याला खाऊ घातलं, त्याला बोलवलं, भुलवलं आणि अयोध्येत आणलं. देवा अयोध्येत आणलं. काही रामायणामध्ये राजा दशरथाचा मित्र शंतनू, त्याची मुलगी शांतनू, तिच्या संग विवाह करून दिला. अनेक रामायण तुम्हाला सांगितलं, षटकोटी रामायण आहे. आणि म्हणजे असो ऋषीशृंगाला आणलं. देवा हो, आता तो राजा दशरथाचा यज्ञ आहे, तो काय सर्वसामान्य माणसाचा यज्ञ आहे. ती वेदी, ती पूजा तुम्ही पाहाल. सगळं ताजे फुलं, सुशोभित. त्या यज्ञासाठी शाकल्य, तांदूळ, साखर, जव, शुद्ध तूप. देव हो, कोणत्या यज्ञाला गाईचं शुद्ध तूप पाहिजे. मग आहुती टाकण्यात मजा आहे. म्हणजे पूर्ण फल आपल्याला प्राप्त पाहिजे ना. बऱ्याच ठिकाणी यज्ञ होतो, पण तूप कसं राहतं, ते जोड्या कशा राहत्या काही कळत नाही. म्हणून पूजाला बसणाऱ्याला काही अक्का काष्टी पातळ आहे काय, नऊवारी पातळ नेसून, निदान धुतलेलं तरी पाहिजे, धुत वस्त्र. पुरुषांनी मस्तपैकी काष्टा घालून आहे का, किंवा सोहळं, असं पवित्र सोहळं, नऊवारी पातळ, मस्त कुंकू लावलेलं आहे की नाही, सौभाग्यवती. मस्त त्या आरतीचं ताट, हळद कुंकू, मस्त पूजा येते. आणि सर्व सामुग्री घेऊन देवा हो, यज्ञ सुरू झाला.
काय त्या यज्ञाचं वर्णन केलंय नाथ महाराजांनी. गणपती पूजन, स्वस्ती वाचन आहे की नाही. स्वस्ती ना इंद्रो वृद्धशर्वाः स्वस्ती ना पूषा विश्ववेदाः, असे मंत्र चालले देवा, वेदाचे मंत्र. स्वस्ती वाचन, मस्त पूजन, नवग्रहाची स्थापना, मातृकाची स्थापना, भगवान शंकराची स्थापना, भगवान गणेशाची स्थापना, असं शुद्ध मस्त पूजा. आणि तो यज्ञ सुरू झाला, सगळं शुद्ध होतं देव. आणि मग आहुत्या द्यायला सुरुवात झाली. इकडं लक्ष द्या सर्वांनी. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम पूर्ण ब्रह्मणे नमः. थांबा, तेथच थांबा. हात उगरच आणून ठेवायचं. असो द्या, ते लिंक तुटून जाते, दुसरं काही नाही. आमचं काही नाही, तुम्हाला त्या पद्धतीने ऐकायला भेटणार. आपल्या कशा चुका होत्या ते होतं द्यावं. कधी आपण ते होणार, तयार होणार, कधी आपल्याला माहिती होणार द्यावं. आणि म्हणून दिव्य संतांच्या मुखातून जर आपण श्रवण केलं देवा, ही कथा ही कल्याणकारी कथा आहे देवा. आणि म्हणून ओम यज्ञनारायण नमः स्वाहा, ओम अग्निनारायण नमः स्वाहा, ओम यज्ञपुरुषाय नमः, ओम आदित्याय नमः, ओम सोमाय नमः, ओम भौमाय नमः स्वाहा, ओम बुधाय नमः स्वाहा, ओम बृहस्पते नमः स्वाहा, ओम शुक्राय नमः स्वाहा, ओम शनेश्वराय नमः स्वाहा, ओम राहुये नमः स्वाहा, ओम केतुये नमः स्वाहा, ओम कुबेराय नमः स्वाहा, ओम इंद्राय नमः स्वाहा, ओम वरुणाय नमः स्वाहा. अशा आहुत्या चालल्या मस्तपैकी सुंदर. ओम नागाय नमः स्वाहा, ओम कूर्माय नमः स्वाहा, ओम कृकराय नमः स्वाहा, ओम स्थानदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आह्वायामी स्थापयामी, असा सुंदर असा. आणि या ठिकाणी यज्ञ चालला. इकडे लक्ष द्या. सुंदर असा स्वाहा 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 स्वाहा. देवा इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आणि अशा सुंदर अशा आहुत्या टाकल्यानंतर देवा हो, जे जे आपण यज्ञामध्ये टाकू ते सर्व भगवंताला देतात. हे यज्ञनारायण, यज्ञनारायण हे भगवंताचं मुख आहे. जसं ब्राह्मणाचं मुख म्हणजेच भगवंताचं मुख आहे, कारण त्या मुखातून मंत्र चालतात. आणि या यज्ञामध्ये टाकलेलं हवीर द्रव्य सगळं देवाला जातं. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं ना, यज्ञ करतावे तसंच पाहिजे ना, यजमान पाहिजे तसे, आणि मंत्र म्हणणारे ते पाहिजे चांगले. इथं सगळं शुद्ध आहे. राजा दशरथ धर्मधुरंधर आहे का नाही. आणि इकडं ऋषीशृंग यज्ञ चाललंय, मस्त आहुत्या चालल्या आहे. आणि अशामध्ये देवा हो, यज्ञाला फार महत्त्व. इकडे लक्ष द्या द्यावं. म्हणून यज्ञाची माहिती सांगतो. एक तुपाची आहुती टाकली ना, 10 बाय 10चा परिसर आणि पावन होतो. ताई अक्का, पुढं आपण बघणारच आहे. आमची कैकई माता लहानपणी फार हुशार होती, फार बेरकी होती. मराठी भाषेमध्ये फार बेरकी होती, फार हुशार होती. यज्ञाचं काय महत्त्व ते सांगून ठेवतो देवा. जे 2 वर मिळाले ना, ते यज्ञामुळे मिळाले देवा. हे पण सांगितलं गेलं पाहिजे. चातुर्मासाला, जसं आता चातुर्मास चालू झाला ना, चातुर्मासाला साधू आलेले घरी. अशोपतीचे कन्या आहे माता कैकेयी.
लहानपणी साधूची सेवा करायची. मुलांनी साधूची सेवा केली पाहिजे, वाया जात नाही देवा. आणि ते दररोज यज्ञ करायचे. आता ती बेरकीच असल्यामुळे, लहानच असल्यामुळे फार हुशार होती काही बरं का, लहानपणी ध्यानात ठेवा. आणि त्यांचा यज्ञ चालायचा. तर ते एक दिवस असं ध्यानाला बसल्यानंतर हे साधू महाराज का बरं बोला ना, का बरं ध्यानाला बसले आता माहीत नाही. आणि म्हणून ते यज्ञाचं काळं घेतलं आणि तोंडाला लावून दिलं त्या साधू महाराजांच्या. तो पूर्वी असे काय आरसा वगैरे काही नव्हतं, काही नव्हतं. देवा ही काळी घोंगळी कीर्तनला वगैरे चालतं. तुम्हाला वाटलं कीर्तनकार प्रवचनकार त्यांना काळी घोंगडी, ठीक आहे, काय हरकत नाही. घोंगडी शुद्धच असते पण सफेद पाहिजे, काळी नका, म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. आणि म्हणून तोंडाला काळं लागल्यामुळे ध्यान लागत नाही देवा. म्हणून काळे वस्त्र, निळे वस्त्र, ताई अक्का ब्लाऊज निळा, ठीक आहे, आतापर्यंत घातली. एवढून पुढं माहीत झाल्यानंतर निळा ब्लाऊज, काळे वस्त्र, काळी साडी, काळे कपडे नाही वापरायचे. तुम्ही म्हणाल का बरं? ते शास्त्र सांगितलं. तू कुंभरायांचा गाथा पहा, आमच्या माथ्यातलं नाही आहे, गाथ्यातलं आहे. शिवू नये काळं, घालू नये निळं. मग श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि म्हणून काळं लागलं तोंडाला द्या. हो, जी मंडळी काळं घालतात ना त्यांचे कामं होत नाही. तुम्हाला तुमचं काम व्हायचं असेल तर मग काळं निळं घाल ना. तुम्हाला कुछ पाने के लिए कुछ करना पडतं ना बाई, खोना नाही बरं का, कुछ करना पडतं आहे. विनोद सोडून द्या देवा. आणि म्हणून काळं लागल्यामुळे त्या ऋषीचं काही ध्यान लागाना. आणि म्हणून डोळे उघडे, काय झालं आज ध्यान लागाना. आणि म्हणून कमंडूल त्यांचा पितळाचा कमंडूल राहायचा. त्या पाण्यामध्ये त्यांनी चेहरा पाहिला तो पूर्ण काळा झाला. ते बसले लावून दिलं तिने भेरकी काही असे रागवले. साधू हे तपस्वी असतात आणि तपस्व्याच्या अंगी खूप राग असतात. कोणी माझ्या तोंडाला काळं लावलं. आता बेरकी ती काही लगेच आली, बाबा मी लावलं. अगं येडे, असं करू नये ना. तुझं काळं होईन ना. जो दुसऱ्याचं काळं तोंड करतो, जो दुसऱ्याचं वाईट करतो त्याचं वाईट होत राहतं. तू हे कशाला केलं? आता तुझं पण तू येतं ना, लक्षात येत आहे ना. नाही तर आंधळं दळीतून कुत्री पीठ घाल येत आहे ना. वा इकडं. तर तिला सांगितलं असं करू नये. म्हणे महाराज रागू नका, तुम्ही बऱ्याच वेळापासून तुम्ही ध्यानाला बसले ना. अहो तुमचा यज्ञ राहिला आहे, आहुती राहिले तुमची. इकडे लक्ष द्या, यज्ञाचं महत्त्व सांगायचं. म्हणून यज्ञ चालू आहे ना, यज्ञाला किती महत्त्व आहे. आपल्या घरी सुद्धा तुम्ही यज्ञ करू शकता. द्यावं तांब्याचं पात्र मिळतं असं यज्ञ. थोड्याशा गौऱ्या, शुद्ध तूप, ताई अक्का 5 फळ्या टाका. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा. जनार्दन स्वामींच्या नित्यनियम विधीमध्ये आहुतीचे मंत्र आहे. आणि म्हणून ते टाकले तर किती पुण्य द्यावं. पृथ्वीमोलाचं पुण्य एक आहुती टाकल्यानंतर. महाराज रागू नका, ही गॅप पळी. इकडे लक्ष द्या ताई अक्का, तुमचा विषय. त्या कैकेनं छोटी असताना नुसती पळी दिली. किती महत्त्व आहे यज्ञाचं. महाराज ही पळी घ्या आणि आहुती टाका. वा वा वा, फार बेरकी तू. काळ्या लावलं पण काय हुशार आहे, काय मला यज्ञाची आहुती टाकायची आठवण करून दिली. जाय ज्या हातानं तू पळी दिली ना, तुझा हात वज्रासारखा होईल, वज्रासारखा. देवा हो, स्वर्गात जेव्हा राजा दशरथ जायचे ना, तुम्हाला सांगतो, युद्ध करता करता रथाचा आग निघला, रथाचा आग. त्यावेळेस कैकेयी मातेनं आपला हात घातला. का? ऋषींचा आशीर्वाद आहे. जसा आग आहे ना, म्हणजे वाकणार नाही.
तसा हात वज्रासारखा झाला होता तिचा. त्या रथामध्ये त्या नाही का रथाच्या चाकामध्ये हात घातला आणि राजा दशरथाला विजय मिळवला. आणि त्यावेळेस राजा दशरथाने सांगितलं, कैकई मला विजय मिळवून दिला, काय मागायचं ते माग. म्हणे महाराज टाईम आल्यावर मी मागेल. बायांचं असंच राहत, मोसम पाहून ते मागतात बरं का. ज्यांचं लग्न झालं त्यांनी ध्यानात ठेवा. त्यावेळेस त्या माणसाला काही कळत नाही, प्रेमाच्या भरात तो म्हणून जातो काय लागतं, काय देऊ, काय ते प्रेमाच्या भरात हां काय देऊ लगेच म्हणू नका. ती आदिमाया शक्ती महाकाली महालक्ष्मी महासरस्वती ती म्हणे महाराज टाईम आला का, आता टाईम नाही, ऐक आता आपल्याला धाम आज यज्ञ राहिला आहे, टाईम आला का बरोबर मी मागेल. म्हणे एक काय 2 वर माग. म्हणे जरूर मागेल महाराज, चला आता आपलं अयोध्येला. सांगायचं वर ही कथा कशासाठी सांगितली की नुसती आहुतीची पळी दिली तरी केवढं बोलणे, हात वज्रासारखा झाला ताई अक्का. आणि म्हणून कुठेही यज्ञाला पूजाला तुम्हाला हात लावायला सांगता ना, तुम्ही त्यांची अर्धांगी आहे ना, पुरुषाची अर्धांगी आहे. आणि म्हणून अर्ध पुण्य तुम्हाला भेटतंय. कारण लग्नाच्या वेळेस धर्मेच अर्थेच कामेच नातिचारावे नातिचारावे, धर्म कार्यासाठी अर्थार्जनासाठी काम नावाचे पुरुषार्थ भोगण्यासाठी मी तुला कायम संग ठेवी असं वचन दिलेलं असतं द्यावं. सांगायचं तात्पर्य यज्ञाचं फार महत्त्व आहे. जनार्दन स्वामीने द्यावं, त्यांच्या जीवनामध्ये खूप यज्ञ केले. अक्षतृतीयाला शिवपंचायतीने याग राहायचे. त्यांच्या जन्ममहोत्सवाला महामृत्युंजय यज्ञ असायचा, नवग्रह याग, लक्ष्मी याग, खूप यज्ञ केले बाबाजीने. इकडे लक्ष द्या. यज्ञ याग हे सदैव चाले अन्नदान द्विना. यज्ञ याग हे सदैव चाले अन्नदान द्विना. स्वधर्म सेवा वृत्ती सनातन, स्वधर्म सेवा वृत्ती सनातन. कथी प्रभूचा महिमा जनार्दन, कथी प्रभूचा महिमा. आरती निष्काम यतिवर मौनगिरी म्हणते. जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी म्हणते. असं जनार्दन स्वामींनी यज्ञ केले देवा. शुद्ध यज्ञ, निष्काम कर्मयोगी, कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही. आणि तुम्ही कुठल्याही प्रकारची जे जे कर्म करता तुम्ही जर अपेक्षा जर नाही केली ना, भगवंत प्रसन्न होतो न तरी येतो. तर या यज्ञामध्ये यज्ञनारायण अति प्रसन्न झाले. इकडे लक्ष द्या, सगळ्यांनी द्यावं. आणि साक्षात यज्ञनारायण प्रकट झाले. ते पायस म्हणजे दुधाची खीर, दूध आहे का, दुधाची खिराचं घेऊन पात्र घेऊन वर आले. गीत रामायणामध्ये सुंदर असं वर्णन केलं आहे. दशरथा घे पायसदान, पायसदान. दशरथा दशरथा घे पायसदान, पायसदान. तुझ्या यज्ञ मी प्रगट झालो. यज्ञनारायण म्हणतात दशरथा घे हे पायसदान. तुझ्या यज्ञ मी प्रगट झालो, हाच माझा सन्मान.
दशरथा हे पायसदार 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 दशरथा घे हे पायसदार. देवा हो, साक्षात यज्ञनारायणाने प्रसाद दिला आणि सांगितलं तो प्रसाद राजा दशरथाने कुलगुरू वशिष्ठ महामुनीकडे दिला, आपल्या गुरुदेवाकडे दिला. कारण 3 राणे आहे ना, समान वाटलं पाहिजे. नाहीतर आदिशक्ती ती भवानी माता आहे की नाही. कोणाला राग येऊ नये म्हणून गुरुदेवाकडे, गुरुदेव आपणच आता त्यांना द्या, घ्यायचा ना प्रसाद. देवा हो, असा प्रसाद मिळाला पाहिजे. प्रसाद आहे प्रसन्नता. तो जो प्रसाद असतो, कुठेही प्रसाद जर मिळाला ना देवा हो, लगेच घ्यावा. आता आम्ही बघतो आमचं आयुष्य गेलं, कितीतरी लोक प्रसाद दिला का घरी घेऊन जात्या. कोणाला? बायकाला, पोराला घेऊन जायबद्दल नाही काही, पण तुला दिला ना, तू कोणाचा आहे? त्यांचा नाही का? तू खाल्ल्यानंतर त्यांना मिळणारच आहे ना तो प्रसन्नता. हा, हे प्रसाद घरी घेऊन जाय, त्यांना बी मिळू दे, मग घेऊन जायचा. लगेच दिला ना, लगेच सेवन केलं पाहिजे. शुभस्य शीघ्र, लगेच खाल्ला पाहिजे तो प्रसाद. येतं ना लक्षात? हां, मग बरं. नाही तर मग काय ऐकलं, प्रसाद लगेच गेला पाहिजे. आता 3 राण्याला वशिष्ठ महामुनींनी सारखा दिला. पण इकडे लक्ष द्या द्यावं. पहिली ही कौशल्या म्हणून तिला दिला, दुसरा सुमित्राला दिला, आणि मग तिसऱ्या वेळेस म्हणजे 3रा नंबर कैकेयीला दिला. दिला सारखाच, पण बायांचं काय राहतं, लगेच बोट मोड. मी राजा दशरथाची लाडकी आहे, मी त्यांची प्रिय आहे, लाडकी आहे, जवळची आहे. काय मला ते संग नेतात, हे ते नेतात, माझं कर्तृत्व जास्त आहे. यांचं काय, नुसत्या घरी राहत्या. हे आल्या त्या काही यज्ञ इकडं युद्धाला आल्या त्या का? हां, मी त्यांच्या संग गेले होते म्हणून मी जास्त प्रिय, मला अगोदर द्यायला पाहिजे होतं. हा सौती भेद माहिती ना घरात. हे सुद्धा रामायणामध्ये. तुम्ही म्हणाल का ऐकायची कथा? हां, आपल्या घरातलीच कथा आहे. सौतीने कधी भांडू नये. सख्या बहिणी असल्या तरी भांडतात. आता मी सांगायचं एक, तुम्हाला कल्पना आहे ना, अनुभव आहे ना तुम्हाला. सख्या बहिणी पण, हां, सख्य भाऊ पक्के होईल तसे सख्या जावा म्हणजे सख्या बहिणी पण. मला येणे दिलं, मला तिला दिलं, मला दिलं, बसले भांड. असं करता करता देवा इकडं लक्ष द्या. देवा आपल्याला माहिती आहे, पिंड घारीने झडपेला. एवढ्यामध्ये तो जो कैकेयीचा पिंड म्हणजे तो प्रसाद आहे घेऊन गेली. आणि जिथं अंजनी माता ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शिव ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अंजनी माता भगवान शंकराची तपश्चर्या करत होती द्या हो. आणि त्या अंजनी मातेच्या लगे मंजुळीत नेऊन दिला द्या हो. हे विधी लिखित असतं द्यावं अंजनीच्या तपासाठी आणि महारुद्राने पोटी. आणि म्हणून भगवान श्रीरामाचा जन्म होणार, तर लगे मारुतराचा पण जन्म होणार आहे की नाही. इकडं नवमीला झालेलं आहे, आता आपल्याला करायचं आहे. आणि त्यानंतर चैत्र पौर्णिमेला झालं. तो प्रसाद आहे द्यावा. आता घारी न नेल्यानंतर राहिला दोघीचा, आणि मग पस्ताव करायला लागले द्यावं. आता पस्ताव, मोरा गेले तुझे पाय, आणि आता रडून उपयोग काय. ते पाऊस यायच्या वेळेस जर मोर नाचला नाही आणि मग नंतर म्हणायला लागला मी लई नाचला असतं, मी लई हे केला असतं, आता उपयोग काय, रडून उपयोग काय. मोरा गेले तुझे पाय, आता रडून उपयोग, पाय गेल्यानंतर मग आता रडून काय उपयोग. असं सप्ताह चालू आहे.
अन्नदान करायची संधी देव, साधू संतांचा सत्कार करायची संधी तुम्हाला, त्यांचं स्वागत करायची संधी आहे, दान करायचे, पुण्य करायचं, सेवा करायची. इथं कोणतंही कर्म झाडून घेणं, वाढणं, काही कोणती सेवा करणं, ही संधी द्याव, ही सोडू नका. हे झाल्यानंतर कोण पुसतं तुम्हाला? आणि म्हणून ऐसा लाभ बांधा गाठी होय संसाराची तुटी. काय सांगायला पाहिजे? आणि म्हणून प्रसाद दिलेला लवकर घ्यायला पाहिजे. तिनं घेतलं नाही तर काय झालं, आणि मग रडायला लागली. पण देवा हो, कौशल्या, जिच्याकडे शैल्य, कौशल्य येते ना लक्षात, नाव ठेवा कौशल्या, नाही तर टिंकून पिंकून बिंकून चिवून मावून, हां, राम 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 राम, तन्मयन मनमयन, काय 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 ठेवतील नाव ठेवतील, असंच नाव ठेवतील. आणि म्हणून कौशल्या, जिच्याकडे शैल्य आहे, ताई अक्का, सुमित्रा, मित्राचा भाव आहे, चांगला भाव आहे, देण्याचा भाव आहे, मित्राचा भाव आहे सुमित्रा. आणि म्हणून या दोघींनी बी त्या कैकेयी मातेला आपल्या भांडल्या नाही बरं का, त्या या कथेतून तरी घेऊन जा घरी. आपल्या घरामध्ये जाऊ असे सासू असू द्या, आपल्या घासातून घास द्या, ही संस्कृती आहे. स्वतःसाठी तर करणं, स्वतःसाठी खाणं ही प्रकृती आहे, आणि भूक न लागता खाणं ही विकृती आहे. आणि आपल्या घासातून घास दुसऱ्याला देणं ही संस्कृती आहे. टाळ्या वाजाने एकदा सांगावं लागतं तुम्हाला देव. हे का वाजायचं? आपल्यातलं ते अहंकार, आपल्यातलं काय जड मूड, पाप, ताप, संताप तो निघला पाहिजे, सांगावं लागतं देव. म्हणून अजून कीर्तनात विठ्ठल 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 का टाळ्या वाजल्या पाहिजे, आपल्यातलं गेलं पाहिजे ना, ते जड होऊन गेलं ते खाऊन खाऊन, आहे की नाही? घरात मस्त टी व्ही पाहून पाहून पाहून, आहे की नाही? भजन करा सगळ्यांनी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय, असो. आणि म्हणून अर्धा अर्धा भाग दिला. तिन्ही राण्यांना प्रसाद दिला. प्रसाद आहे प्रसन्नता. यज्ञ नारायणाने प्रसाद दिलाय, काय भाग्य असं. आणि म्हणून यथाकाळी, आहे का नाही, त्या प्रस्तुत होणारे त्या अगोदर डोळ्याचा कार्यक्रम असतं, आहे का नाही? सांगायचे डोळे सांगायचे, काय काय डोळे होतात देवा. हां, मला चांदवडचे पेढे फार आवडतात. चांदवडला कोण आहे मग? हां, देवी आहे ना, मग पोटी कोण येणार? देवीचे ना. असं नाही म्हणत मला राजूरचं गणपतीचे पेढे आवडत. मग गणपती बाप्पा येईन, आहे की काळा रामाचं मला पेढे आवडत, राम येतील ना. माऊली देव हो, अशी आशा करा देव, काही डोळे नका खाऊ, खापर खुंड्या खाया, नंतर राखुंडी खा. आता तर शहरातले मला पिझ्झा पाहिजे, मला बर्गर पाहिजे, काय ते आहे ना ते नवीन, मला या हॉटेलमध्ये घेऊन जा, मला ते इथं घेऊन जा, मला हे पाहिजे ते पाहिजे, आहे का नाही? गर्भवती असताना सुद्धा हे गर्भसंस्कार द्यावा, त्या मुलावर संस्कार होतात. आपण काय खातो त्याचा परिणाम त्या मुलावर होतो द्यावा. 4थ्या महिन्यापासून त्याच्यावर संस्कार होतात देवताई अक्का. हा गर्भधान संस्कार आहे. हे सुद्धा रामायणामध्ये आपल्या जीवनाचं द्यावं. कोणता ग्रंथ वाचला पाहिजे? ज्ञानेश्वरी, गीता, भागवत, आहे की नाही? भागवत वाचला तर भगवान श्रीकृष्ण येतील, रामायण वाचलं तर राम येतील, ज्ञानेश्वरी वाचली तर ज्ञानेश्वर माऊली पोटी येतील, तुकोबरायांचा गाथा वाचला तर
तू खूप बरा येतील. जनार्दन स्वामींचं जीवनचरित्र होतं. जनार्दन स्वामी सांगत राहतो संतांचं चरित्र होतं. संत येतील, देवाचं वाचलं तर त्यांच्या मुखात गीता भागवत कधी ती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे हे केल्यानंतर ते येईल ना देवा हो. हां, आणि म्हणून असे डोळे झाले नाही पाहिजे. काय काय डोळे होते या ठिकाणी सांगू सुद्धा नाही, वर्णन करू नये, आपल्याला वेळ होतो. हे दुसरा दिवस आहे ऐक नाही. आज भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव करायचा आहे, पाळणा आलेला आहे. काही क्षणात काही वेळात आपल्याला प्रभूचं करायचं आहे. असे डोळे झाले. पहिले गेले कौशल्य मातेकडे. काही रामांमध्ये काही मातेकडे गेले होते. काय तुझे डोळे. आता काही माता ती अहंकारीच होती थोडी. ज्येष्ठाला वनवास द्या ती बोलायला लागली. अजून पुढं घडणार आहे तेव्हा काय डोळे. नाथ महाराजांनी वर्णन केलं. कनिष्ठाला गादीवर बसा, मला हा मान द्या, मला तो मान द्या, अमुक द्या, तो द्या. हे डोळे ऐकून राजा थकीत झाला. का गुरुदेव हे काय म्हणजे राजा हे पुढं घडणारे हे डोळे होणारच. ती काही तशी काही बोल्या काही चाल्या. उन्ही का नाम काही हे काही कौशल्या कर्माचं कौशल्य. सुमित्राकडे गेले. इकडं लक्ष द्या. राण्या तिन्ही सारख्याच प्रसाद बी सगळ्याला सारखं मिळायला आहे ना, आहे की नाही. पण डोळे कसे होऊ राहिले. इकडे काय म्हणाले, ज्येष्ठाला वनसात पाठवा कनिष्ठाला गादीवर बसवा, म्हणजे तिच्या भारतात आहे की नाही. अगोदरच मला असं मान द्या, मला तसं मान द्या, मी सर्वात श्रेष्ठ आहे असं आहे तसं. ज्याचे डोळे व्हायला लागले. आणि तेच सुमित्राकडे गेले, मला ज्येष्ठांची सेवा करावी, सेवाभाव. कारण तिच्या पोटी लक्ष्मण येणार होता ना. ताई अक्का हा फरक आहे. सुमित्रा सौमित्र त्यांच्या पोटी आला लक्ष्मण. मला सगळ्यांची सेवा घडू द्या. डोळे सांगताय. राजा दशरथ वशिष्ठ महामुनी सगळे ऐकताय. काय हे घेऊन जा घरी. डोळे चांगले झाले पाहिजे. मला ज्येष्ठांची म्हणजे भगवान श्रीरामांची सेवा करू द्या, म्हणजे मोठ्यांची सेवा करू द्या. मी लहान आहे, मी चरणाजवळ बसेल, मला चरणाजवळ जागा द्या, मला सेवा करू द्या, हे करू द्या, ते करू द्या. इतके आश्चर्य करायला लागले. एकाच्या मुखातून मला मान द्या, मला हे द्या, मला ते द्या, आणि इकडे सेवा करू द्या. आता कौशल्याकडे आले. कौशल्याकडे आल्यानंतर द्या हो. भगवान श्रीराम त्यांच्या पोटी येणार होते म्हणून इकडे लक्ष द्या. धर्माचं पालन करायचं आहे, मला सर्व ठिकाणी धर्म स्थापन करायचं आहे. हे डोळे. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. असुरवृत्तींचा नाश करायचा आहे. कुठे तो धनुष्यबाण आणा, धनुष्याना बाण आणा. मला असुरी वृत्तीचं निर्दळन करायचंय, त्यांना मारायचंय, धर्माची स्थापना करायची आहे, धर्म टिकवायचा आहे. धर्माच्या स्थापनेसाठी मारा. काय डोळे उरायले. कुठे तो रावण, त्याला मारायचं. आणा धनुष्य, आणा बाण आणा. अजून बोलायला लागलं ना तर राजा दशरथ म्हणला, गुरुदेव हे काय. पुढे लिहिलं आहे त्यांची, ते डोळे योग्य आहे. घाबरू नकोस राजा, कारण ते घाबरायला लागले ना. कुठे तो रावण, कुठे काय, मला हे करायचं, मला ते करायचं. कारण कौशल्याचं वेगळंच शैल्य होतं. आणि म्हणून सांगितलं थोडक्यात अशा पद्धतीनं डोळे झाले. देव
आणि आपल्याला माहिती यथाकाळी या तिन्ही राण्या प्रस्तुत झाल्या. जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. ऐक, प्रस्तुत झाल्यानंतर अयोध्येमध्ये देवा हो कौशल्याला मुलगा ज्येष्ठ, त्यानंतर लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, 4. राजा दशरथाला बातमी गेली, राजा दशरथ तुमच्या घरी 4 वेद जन्माला आले, 4 पुरुषार्थ जन्माला आले, 4 मुलं जन्म. काय आनंद मावत असेल राजा दशरथाचा, कारण संतती नव्हती ना, सगळं होतं देवा. इतका आनंद झाला ऐक नाही. तिथल्या स्त्रिया सगळ्या म्हणू लागल्या, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंद आनंद झाला, आज आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंद आनंद झाला. अयोध्यामध्ये सगळं आनंदाचं वातावरण आहे. सगळ्या स्त्रिया, सगळे पुरुष त्या आनंदानं नाचू राहिले. वा वा. राजा दशरथाच्या घरी 4 राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, नंतर नाव ठेवायचे, पण 4 पुरुषार्थ, 4 वेद जन्माला आले. राजा किती सांगू मी, किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज चैत्र मास, मधुमास, चैत्र मास, नवमी तिथी, भये प्रगट कृपाला, दीन दयाला, कौशल्या हितकारी. चैत्र मास, त्यात शुद्ध नवमी तिथी. देवा हो, तिथी, नक्षत्र, वार, संवत्सर फार महत्व आहे देव. सद्गुरु जनार्दन स्वामींचा जन्म आनंद नाम संवत्सर. तिथी ललित पंचमी, इकडे लक्ष द्या. तिथी ललित पंचमी, वार गुरुवार, नक्षत्र अनुराधा. जनार्दन स्वामींचा बाबांचा झाला टापर गावी. जनार्दन स्वामींचा जन्म, स्वामींचा झाला टापर गावी. ललित पंचमीच्या दिनी आले स्वामी धरतीवरी. शिवभक्तीची ही धुरा आज घेऊन खांद्यावरी. जन्म स्वामींचा बाबांचा झाला टापर गावी. जन्म स्वामींचा बाबांचा झाला टापर गावी. तेव्हा हो, तिथी नक्षत्र फार महत्वाचे. म्हणून भगवान श्रीरामांची तिथी आहे नवमी. इकडे लक्ष द्या.
नवमी तिथी ही पूर्ण तिथी आहे. आता आपला कधी जन्म झाला ते पहा, कोणाचा पौर्णिमेला तर कोणाचा आमुष्याला. एक बाई जनार्दन स्वामीकडे आली आणि तिचा मुलगा सारखा अशा जिटा धरायचा, वाढायचा. आम्ही जवळून पाहिले, जिटा धरायचा, वाढायचा, तिला मारायचा. म्हणे बाबा हा घरीदारी असंच करतो. इकडे लक्ष द्या, विनोद म्हणून तुम्हाला सांगतो, इकडे लक्ष द्या, घरीदारी असंच करतो. बाबाजीला हे शास्त्र माहिती होतं आणि बाबाजीने सहज म्हणले याचा जन्म पौर्णिमेचा तर नाही. इकडे लक्ष द्या ताई अक्का, ती बाई म्हणे याचा दांडी पौर्णिमेचा आहे. मग बॉम्बात ना, दांडी पौर्णिमा म्हणजे होळी, होळी होळी पूर्णाची पोळी आहे की नाही. बॉम्बा बोंबच आहे ना, बॉम्बा मारते ना त्या दिवशी. आता घ्या बॉम्बा. सांगायचं तात्पर्य तिथी महत्वाची आहे. आणि म्हणून भगवान श्रीरामांच्या जन्माच्या वेळी इकडे लक्ष द्या, मध्ये डिस्टर्ब नका. तिथी नवमी तिथी, मधुमास. आज मंगळवार आहे, मंगळवारीच भगवान श्रीरामाचा जन्म आहे. हनुमंतरायाचा मंगळवारी जन्म आहे बरं. मंगल भवन, मंगल भवन, मंगल दशरथ बिहारी. मंगल भवन, मंगल हारी, दवश दशरथ म्हणून मंगळवार. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती. देवा हो, भगवान श्रीराम लक्ष्मण भरत शत्रुघ्न देव हो, भगवान श्रीरामांचा जन्म झाला असं म्हणतात. 1 महिना, खरं दुपारी जन्म झाला ना, दुपारी जन्म झाला. भगवान सूर्यनारायण तिथंच थांबला असं म्हणतात की 1 महिना दिवस माळवलाच नाही तिथंच. 2 प्रहरी कागसिरी सूर्य थांबला, 2 प्रहरी कागसिरी सूर्य थांबला. राम जन्मला सखे राम जन्मला, राम जन्मला सखे राम जन्मला, राम जन्मला सखे राम जन्मला, राम जन्मला सखे. त्या रागाचा रंग आला पाहिजे ना. राम जन्मला, राम जन्मला सखे राम. 2 प्रहरी कागसिरी सूर्य थांबला. किती आश्चर्य आहे. सूर्य 1 महिना थांबला, मावळला नाही तो आनंद. कारण भगवान श्रीराम सूर्यवंशामध्ये जन्म घेतला देवावर. ज्या कुळात, ज्या वंशामध्ये जन्म घेतल्यानंतर त्यांना किती आनंद होतो द्या. आईला किती आनंद, वडिलाला किती आनंद, आपल्या वंशाला किती आनंद. अहो सगळ्याला आराम देण्यासाठी तर राम आले होते ना. दुपारी जन्म, उष्ण म्हणजे उष्णता किती होते, अतिउष्ण, वात उष्ण. भरवून दुपारी 12 वाजता. इकडे लक्ष द्या द्यावं. ज्यांचा दिवसा जन्म होतो त्यांना 14 वर्ष त्यांच्या जीवनामध्ये वनवास येतो. नोट किया जाय भाई. ज्यांचा रात्री जन्म होतो, भगवान श्रीकृष्णाचा जन्म रात्री झालेला आहे 12 वाजता, त्यांना कायम संग्राम, युद्धच करावं लागतं.
भांडणच करावं लागतं. कायम युद्ध, कायम संघर्ष. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये संघर्ष आहे ना. खरं रात्री अंधार आहे आणि म्हणून आपला जन्म रात्री झाला का दिवस झाला तपासून घ्या जरा. आणि ज्यांचा पहाटी जन्म झाला ते हनुमंतराय. हा, ज्ञानाचा सागर सद्गुरु जनार्दन स्वामी. दिवस उगायच्या आत पहाटी जन्म. पहा, गुरुवारी जन्म म्हणून जगद्गुरु जनार्दन स्वामी. देवा हो, ही त्या तिथीचं, वाराचं, नक्षत्र आणि वेळेचं महत्त्व आहे. आणि म्हणून असो दुपारी 12 वाजता जन्म झाला. 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला. 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला. राम जन्मला ग सखे, राम जन्मला. राग हो राम जन्मला ग सखे, राम जन्मला. हो राम जन्मला ग सखे, राम जन्मला. राम जन्मला ग सखे, राम जन्मला. राम जन्मला. राम जन्मला ग सखे, राम जन्मला. आमच्या ताई अक्का पाळणा हॅलो राहिल्या ना. रडलं नाही पाहिजे. पाळणा हलवताय ताई अक्का, यशोदा माता, कौशल्य माता, सुमित्र माता. त्या पोराला झोकं देत आहे, पाळणा देत आहे. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, कुलभूषणा दशरथ नंदना. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, कुलभूषणा दशरथ नंदना. बाळा जो जो रे. निद्रा करी बाळा मनमोहना. राम लक्ष्मणा. बाळा जो जो रे, कुलभूषणा दशरथ नंदना. बाळा जो जो रे. पाळणा केला. असा सद्गुरु जनार्दन स्वामींचा देह. हा, अवतार झाला तर सगळ्या ताई अक्काने. कलियुगात अवतार झाला, माळसाईच्या पोटी हिरा जन्मला. जनार्दन नाम शोभे तयाला. साऱ्या जनतेला आनंद झाला. जो बाळा जो रे जो. साऱ्या जनतेला आनंद झाला. जो बाळा जो रे जो. अंदर सुलात झाली हो दोन्ही, भक्त मंडळी चला मंदिर कामी. शिव बाबाजी बोलले धनी. जो बाळा जो रे जो. शिव बाबाजी बोलले धनी. जो बाळा जो रे जो. मंदिर बांधिले पर्वतावरी, बाबाच्या पुण्याचं प्रताप भारी. घंटा वाजतो स्वर्गवरी. जो बाळा जो रे जो.
माझ्या पुण्याची नाही व गणना व जन्मीच्या सांगती कोणा करणी हातोडा काढीला जुना जो बाळा जो रे जो करणी हातोडा काढीला जुना जो बाळा जो रे जो माता भगिनी सांगती कोणी जनार्दन बाबांचे खरा तुम्ही घाल पुत्र शोकाचे होईल काम जो बाळा जो रे जो शरीर नव्हते धष्ट न पुष्ट बाबांनी केले शिवाचे कष्ट ज्योतिर्लिंग हे आहे व श्रेष्ठ जो बाळा जो रे जो ज्योतिर्लिंग आहे व श्रेष्ठ आणि म्हणून असा पाळणा गायला रामानी लक्ष्मण दोघीचे दोघे जण राम आणि लक्ष्मण दोघीचे दोघे जण हो अंजनीचा हनुमान जो बाळा जो जो रे अंजनीचा हनुमान जो बाळा जो जो रे आनंद घेतला कोणी पाळणा म्हणला कोणी स्तुतिपाठ गायले द्या हो राजा दशरथानं या आनंदामध्ये ब्राह्मणाला दान दिलं अनेकाला हे दान दे गाई दे दान दे खूप खूप असं वाटलं द्यावं कारण आनंद आहे ना द्यावं अशा आनंदाच्या वेळेस आपले तसं नाही का हॅपी बर्थडे टू या पिढी आरत्या वावळल्या आरती करायची आपल्याला अजून थोड्या वेळात आरत्या वावळल्या मस्त सगळ्यांच्या मुखामध्ये गोडधड म्हणजे पेढे बिडे आहे की नाही आपले आणि इकडे लक्ष द्या हो आता जन्म झाला भगवान श्रीरामांचा लगेच वशिष्ठ महामुनीला सांगितलं या चारही मुलांचं नामकरण विधी देवा इकडे लक्ष द्या देवा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 16 संस्काराला फार महत्त्व आहे नामकरण सोहळा हे संस्कार द्याव विवाह सोहळा आणि त्यानंतर अंत्येष्टी सोहळा म्हणजे 16वा आहे की नाही त्याच्या अगोदर गर्भधान संस्कारापासून 16 संस्कारापैकी हे नामकरण बोलायला लागलं ना अक्षर ब्रह्मसंस्कार पुढे आता ते आणि म्हणून इतका सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर बसतो सावळा ग रामकृष्ण आता तया काय ते माझा सावळा ग रामचंद्र असं तसं खूप मस्त सुंदर गायलं द्या हो आणि मग नामकरण विधी वशिष्ठ महामुनीला सांगितलं द्या हो वशिष्ठ महामुनीनं सांगितलं भगवान श्रीराम अख्ख्या जगाला आराम देणार आहे जो रामाचं नाव घेईल त्याचं कल्याणच होईल राम राम म्हणा कल्याण होईल म्हणा राम राम म्हणा कल्याण होईल 7 जन्माचे पापे तुझे फिटून जातील 7 जन्माचे पापे तुझे फिटून जातील असं राम राम म्हणा अख्ख्या जगाला आराम देणारा आणि म्हणून राम सगळ्या जगाचं भरण पोषण करणारा आपल्या भारताला जे नाव पडलं अनेक भरत होऊन गेले जड भरत येते पण हा सुद्धा भरत सगळ्याचं भरण पोषण करणारा आणि म्हणून याचं नाव भरत ठेवा दुसरं लक्ष्मण भगवान श्रीरामांच्या चरणावर कायम लक्ष आणि मन राहणार आहे देवाच्या चरणाजवळ कायम सेवा करणार आहे हा शेषावतार आहे आणि म्हणून देवाची सेवा करणार आहे आणि म्हणून याचं नाव लक्ष्मण ठेवा द्यावं आपल्या मुलाचं नाव लक्ष्मण ठेवा आपण ते लक्ष्मण असतं तर लक्ष्या काय करावं भास्कर असं तर भास्क्या आहे का नाही काय काही विचारू नका काय नाही सांगत जास्त नाही सांगत
आपल्याला वेळ होतोय. सांगायचं तात्पर्य का असं नाव ठेवा आणि चांगलं नाव असल्यानंतर तुम्ही असं का बार मानता. आणि म्हणून लक्ष्मण आणि शेवटचं शत्रुघ्न हा शत्रूचा नाश करणार आणि म्हणून ज्याचं नाव शत्रुघ्न ठेवा असं नामकरण विधी कुलगुरू वशिष्ठ महामुनीने केलं. द्या हो इकडं लक्ष द्या. श्रवण महत्त्वाचा भाग हा गुरुकुलातला भाग सांगून आपण या ठिकाणी थांबूया. आणि उद्या भगवान श्रीराम आहे की नाही पुढची कथा उद्या सांगायचीच आहे. तर राहिले 10-15 मिनटं आपण इकडं लक्ष द्या सगळ्यांनी. आपले मुलं गुरुकुलात घातली पाहिजे संस्कारासाठी. संस्कार तुम्हाला सांगितलं ना, संस्कार कशासाठी? आपल्यामध्ये विकार जाण्यासाठी. नोट किया जाय आपल्यामध्ये जे विकार आहे ना, काम क्रोध लोभ मस्त, हे सगळे विकार जाण्यासाठी संस्कार. तर लग्न नाही का हा संस्कार आहे का? त्याच्यामध्ये विकार गेले पाहिजे म्हणून संस्कार. आणि म्हणून संस्कार हे माणसाचेच होतात. ऐकताय तुम्ही? संस्कार हे माणसाचेच होतात, पशु पक्षीचे नाही. एवढं ध्यानात ठेवा आजच्या कथेमध्ये. आणि म्हणून संस्कार केले पाहिजे. आणि म्हणून मुलं संस्कारित होण्यासाठी गुरुकुलात घातले पाहिजे. व्रतबंध म्हणतात, संस्कार म्हणतात. आश्रमातलं शिक्षण कधी वाया जात नाही. नोट किया जाय भाई द्यावं. जगात अधिकार प्रेमाने व सेवेने प्राप्त होतं द्यावं. हे आम्हाला लहानपणापासून शिकवलं द्यावं. जगात तुम्हाला अधिकार पाहिजे ना, तर तुम्ही जगावर प्रेम करा, तुम्ही जगाची सेवा करा. जनार्दन स्वामींनी अख्ख्या जगाची सेवा केली द्यावं. जगाच्या कल्याणात संतांची होती देव कष्टविती परोपकार. म्हणून चांगले संस्कार आश्रमात आपल्या गुरुदेवाकडे मिळतात. आणि म्हणून गुरुदेवाकडे सर्व शिक्षण घेतलं भगवान श्रीरामाने द्या हो. काय काय शिक्षण घेतलं आता एवढा वेळ नाही आपल्याला. द्या हो असं शिक्षण घेऊन इकडं लक्ष द्या असं शिक्षण मिळालं पाहिजे. आता मिळतं का? आता शिक्षणाचं काय 3-13-9-12 चालली. टी व्हीवर पाहताय तुम्ही. निस्ता गोंधळ, निस्ता गोंधळ, नुसता वाद. संवाद नाहीच. आणि म्हणून संवादाने सगळं घडणारे द्यावं. आणि म्हणून या जगामध्ये जो वाद चाललाय द्यावं, कोणी कोणाला या कलियुगामुळे झाले सत्याचे वाटोळे. कोणी कोणाला मानेल ना. बाबाजी फार सुंदर म्हणजे बापलेकाचा वैर कोणी मानेला कोणाला. कोणी कोणाला मानायला तयार नाही. नुसता गोंधळ, नुसता गोंधळ. द्यावा हो हे संस्कार नाही, संस्कार नाही. ध्यानात ठेवा द्यावा. संस्कारहीन मनुष्य चांगलं बोलणारच नाही द्यावं, चांगलं दिसणारच नाही त्याला द्यावं. म्हणून चांगलं दिसण्यासाठी चांगलं विचार हे संस्कारामुळे मिळतात हे मला सांगायचं आहे. आणि म्हणून भगवान श्रीरामांचं चरित्र ऐकताना आपण चांगले संस्कार घ्या, चांगलं बोल आहे की नाही. संस्कारामुळे चांगलं शिक्षण घेतलं द्यावं. आणि मग देवा हो घरी आले तरी इकडं लक्ष द्यावं. घरी आले सुद्धा गुरुकुलात जे शिक्षण घेतलं ना तेच सुद्धा घरी. मग गुरुकुलात केव्हा उठायचं? पहाटे उठायचं. आमचं 10 वाजता उठतो, रात्री 12-2 वाजेपर्यंत मोबाईल पाहतो आहे का नाही. टी व्ही. ताई अक्का माझ्या दुसरी नवऱ्याची दुसरी बायको पाहत राहा तुम्ही. पण तुम्ही चालू द्या तुमचे. असं नका करू द्या. मालिका हे बाह्यासाठी, मोबाईल पुरुषासाठी. बाबा 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 येडे होऊन गेले. बर. श्रीराम जय राम जय जय राम. 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 आणि म्हणून संस्काराला फार महत्त्व आहे. आणि म्हणून अशा गुरुदेवांचं शिक्षण इकडं लक्ष द्यावं. सगळ्यांनी कधी उठायचं? आपलं भगवान श्रीराम कधी उठायचे? आपण जर रामवंशातले असेल तर त्यांचे संस्कार घेतले पाहिजे ना. का रावणाच्या वंशातले? खायचं, ईट ड्रिंक अँड एन्जॉय. खायचं प्यायचं आणि मजा करायची. एक दिवस रघुपती राघव राजा राम पतीत नाही 11 दिवसांनी जेवायचं काम. जय श्रीराम.
इकडे लक्ष द्या. प्रातकाल उठके रघुनाथा, प्रातकाल उठके रघुनाथा हो, प्रातकाल उठके रघुनाथा. प्रातकाल उठते रघुनाथा. अगदी सकाळी दिवस उगायच्या आत उठलं पाहिजे ताई अक्का. आणि म्हणून पूर्वी कसे उठायचे, लवकर उठायचे आहे का? लवकर उठायला फार महत्वाचं. बाबा मला सुखच नाही, बाबा मला शांती नाही, बाबा मला समाधान नाही, बाबा माझं कामच होत नाही, बाबा मला खूप त्रास आहे. लवकर उठ ना. रोग येतो का त्याला? उठत नाही म्हणून रोग. लवकर उठलं पाहिजे. म्हणून जनार्दन स्वामी पहाटे 3:30 वाजून काही मिनिटांनी ब्रह्मनाडी जागृत अशा ब्रह्ममुहूर्तावर उठायचे जनार्दन स्वामी. आणि त्यांच्या शिष्यांना सुद्धा सांगितलं, बाबा हो लवकर उठा, 4 वाजताच उठा. जो 4 वाजता उठन त्याचाच अनुग्रह घ्या, त्याचीच माळ घाला. आम्ही कोणाची घालतो? ज्याची तंबाखू सुटली नाही त्याची, ज्याचं गुटखा सुटला नाही. कोणता बाबा पाहतो, कोणता चालले गुजरात. जायबद्दल नाही आहे देव, पहाटे उठतात का ते? म्हणून भगवान श्रीराम प्रातकाल उठके रघुनाथा, प्रातकाल उठके रघुनाथा. माता पिता गुरु नावही माता, माता पिता गुरु नावही माता. हो मंगल भवनय मंगलहारी, मंगल भवन मंगलहारी. मंगल भवनय मंगलहारी. लवकर उठायचे. माता पिता गुरु देवा हो. इकडे लक्ष द्या द्याव. बालकांड चालू आहे आपलं. बालकांड म्हणजे मातृदेव भव. दररोज प्रत्येक मुलानं किती मोठा साहेब झाला असेल, किती वय झाला असेल, पण आपल्या आईवडिलाला विसरायचं नाही. मातृदेव भव. वेदांनी सांगितलं देवा हो, आपल्या आईला देव माना. पितृदेव भव, वडिलाला देव माना. आचार्य देव भव, म्हणजे आपल्या गुरूंना, जे गुरु असेल, श्री गुरु असेल, सद्गुरू असेल, त्यांना माना. आचार. अतिथी देव भव. आपल्या घरासमोर कुणी आलाय, गाईला भाकर, मुंग्याला साखर, पशुपक्ष्याला दाणे द्या देवावं. अतिथी देव भव. आणि म्हणून हे जे 7 कांड आहे ना देवा हो रामायणाचे, बालकांड म्हणजे मातृदेव भव. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. जननी म्हणजे आई, जन्मभूमी कधी विसरू नका. जो जन्मभूमीला विसरतो, जो आईला विसरतो, तो जगामध्ये जातो, जगामधून जातो, संपलं त्याचं. म्हणून आपल्या आईला हे रामायणमधून शिका द्यावं. मातृदेव म्हणून जे बालकांड म्हणजे मातृदेव भव. आता त्याच्या पुढलं अयोध्याकांड हे पितृदेव भव. त्याच्यानंतर अरण्यकांड आचार्य देव भव. किष्किंधाकांड अतिथी देव भव, आचार्य देव भव. सुंदरकांड प्रेमदेव भव. लंकाकांड मृत्यूदेव भव. उत्तरकांड राष्ट्रदेव भव. राहील का ध्याना? बाहेर नाही आहे. नाथ महाराजांच्या भावार्थ रामायणात द्यावं. ग्रंथ तुमच्या समोर द्यावं. असं आपण मानलं पाहिजे द्यावं. आणि म्हणून असे संस्कार झाले. अशा पद्धतीनं जे गुरुकुलामध्ये शिक्षण घेतलं तेच घरी करायचं आहे. सत्यम वद, सत्य बोललं पाहिजे. धर्मांचर, धर्मानं वागलं पाहिजे. अशा अनेक देवा कुठं सांगत बसू तुम्हाला. 5 वाजत आले. आणि म्हणून त्यानंतर देव आपल्या या रामायणामधले बालकांडामध्ये भगवान श्रीरामाला गुरुकुलात शिक्षण घेतल्यामुळे विरक्ती प्राप्त झाली. का गुरुकुलातच बरं होतं, घरी काय आहे की नाही? एवढा आनंद नाही गुरुदेवांच्या सानिध्यामध्ये, गुरुसेवेमध्ये आनंद आहे.
आणि म्हणून विरक्ती झाली म्हणून इकडे लक्ष द्या. भगवान श्रीरामाने सांगितलं वडिलांना म्हणजे राजा दशरथाला का आम्हाला तीर्थयात्रा करायची आहे. सांगितलं जा बाबांना. 16 वर्ष धोक्याचं, 16 वर्ष 16 वर्ष धोक्याचं नाही मोक्याचं आहे. पण आम्ही 16 वर्ष धोक्याचं ते पिक्चर पाहिलं आहे की नाही, म्हणजे काय ते नाटक तमाशा काय पाहिलं असेल. 16 वर्ष सोडून द्या देवा विनोद, मला तीर्थयात्रा करायची. आणि म्हणून राजा दशरथाने जा त्यांच्या संग वस्त्रदान भूषण नाथ महाराजांनी सुंदर वर्णन केलं. इतक्या ओव्या खर्च केल्या त्याला द्यावं. आपल्याला एवढा वेळ नाही आहे आणि म्हणून तुम्हाला 7 दिवसात काय काय सांगणार म्हणून द्यावं. आणि म्हणून वस्त्रभूषण सगळं दिलं. म्हणजे जागोजागी तीर्थ ठिकाणी द्यावं. हो जिथं जिथं आपण गेले आणि तिथं राहिले तिथं काहीतरी दिलं पाहिजे. नुसतं राहायचं, नुसतं तीर्थयात्रा करायची, नुसतं जायचं. हो प्रत्येक ठिकाणी काहीतरी दिलं पाहिजे आपल्याकडं आहे म्हणून, तरच त्यांनी तीर्थाला जावं. नाही तर माणसं तिडून घेऊन येते. आणि देताना द्या. हो आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो द्यावं का आता नोट देताना अच्छा चुरमळेल थुका लावेल त्या नका देऊ. नोट घ्या जाय बाई हे बी सुद्धा रामायणातले देवा. देताना चांगलं द्या ना. शुद्ध बीजापुटी फळे रसाळ गोमटी. तुम्ही चांगलं पेरलं बी पेरलं तर चांगलंच येणार आहे ना. किडक्या सुपाऱ्या देवाला अरे अरे हां. आणि म्हणून चांगलं द्या. नोटा कडक द्या कडक. साधू संतांना देवाला ब्राह्मणाला अभिषेक केला आहे द्या. हो 1 रुपयाची नोट पण कडक द्या. म्हणजे 1 रुपयाची राहिली नाही आता. 10 रुपयाची नोट 50 रुपये कडक द्या ना द्यावं. थुकं लावेल पण तुम्ही अशा नका मोजू मोठा. तुमच्या घरी यायचं असेल तर अशा मोजा अशा. हे सुद्धा सांगितलं गेलं पाहिजे तुमच्यासाठी द्यावं. आणि म्हणून कडक नोटा द्या. कुठं गेल्यानंतर द्या. भगवान श्रीरामांच्या चरित्रावरून कथेमधून हेच घ्यायचं आहे. तीर्थयात्रेला गेल्यानंतर जिथं जिथं राहणारे थांबणारे तिथं तिथं त्यांना वस्त्रदान द्या, दान द्या, हे द्या ते द्या, अन्न वस्त्र सगळं द्या. इकडं लक्ष द्या. आणि कुठं गेले बद्रीनाथ भगवान बद्री जो जाय बद्री वो कभी ना आएगा उदरी. आणि आएगा उदरी तो हो गाय दरिद्री आहे की नाही. नाही तर मग उसकी काया सुधरी. असं खूप वर्णन केलंय. बद्रीनाथ इकडे केदारनाथ बद्रीनाथ हिमालय तर केदारम. आणि मग तिकडे वेद प्रयाग आहे, शिवप्रयाग आहे, कर्णप्रयाग आहे, ब्रह्मप्रयाग आहे, अतिगुप्त प्रयाग आहे. 5 प्रयाग आहे ना. जे गेले असेल बद्रीनाथ केदारनाथ आहे का ध्यानात. नुसतं जायचं. कोणता प्रयाग घेणं काय घेणं पडलं आम्हाला. नोट किया जाय भाई लिहून आणलं पाहिजे. कुठं गेलं कोणती गंगा आहे तिथं कोणती गंगा आहे की नाही माहिती झालं पाहिजे. कुठं गेले काय गेले एक वही ठेवा ना. आता मोबाईलमध्ये न तर ते करा. आता मोबाईल तुमच्याजवळ काही माहीत नाही. चालले त्रिवेणी संगम कुठं माहिती आहे का प्रयाग आहे की नाही. जिथं जिथं गेले तिथं स्नान विधी पूजा अभिषेक. पुष्करला गेले राजस्थान. शिखर शैल्य श्रीशैल्यम मल्लिकार्जुन तिथे गेले. त्याच्यानंतर परत सप्तपुर्या द्वारका अनेक सगळं अवंतिका उज्जैन सगळं ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी गेले द्यावं. उज्जैनीय महाकाल. आणि मग अनेक नद्यांचं स्नान. गंडकी नदी, तापी नदी, नर्मदा आहे, कृष्णा आहे, भीमा आहे, गोदावरी अनेक नद्या. हे सुद्धा नद्या सुद्धा कोणत्या नद्या आहे की नाही. कोणत्या नदीवर आज स्नान केलं ते सुद्धा. जसं पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागा आहे. तीच भीमा आणि चंद्रभागा. तिकडं चंद्राची कोर म्हणजे अशी वळाली चंद्राची म्हणून चंद्रभागा आहे. ती भीमाच नदी आहे. देहूला इंद्रायणी, आळंदीला इंद्रायणी. देवा हे पाठ करा तिथं स्नान करा विधी करा मस्तपैकी. आणि अशा पद्धतीनं स्नान वगैरे केलं प्रत्येक ठिकाणी. देवा हो मत्स्यतीर्थ पक्षीतीर्थ शिवकांची दक्षिण भारत, विष्णुकांची कन्याकुमारी, श्रीरंगमपट्टम, अरुणाचलम अगस्त्य ऋषींचा आश्रम आहे. चिदंबरम अरुणाचलम. थोडक्यात सगळ्या तीर्थ आज तीर्थयात्राचे सांगत करू आणि आपलं आरती करू. इकडे आरती तयार ठेवा म्हणजे तयार ठेवा. येऊ नका इकडे लगेच. एक 5 मिनटं घेतो चालेल ना.
हां चिठ्ठी आली आहे 5-10 मिनटं वाढवले तरी चालेल म्हणून येतोय 5 मिनिट नाहीतर लवकरच आवलं आमचं काही नाही मागण पुढून दटवलं गोड हे रामकथा म्हणलं का 4 तास 3 तास आम्ही बसेल राहून तुम्ही बसेल राहा असं पाहिजे. आता 2च तास आहे 3 ते 5 त्याच्यानंतर हरिपाठ वगैरे झालं 1-2-5 मिनिटात अशा पद्धतीनं सर्व तीर्थ करून देवा इकडे लक्ष द्या. सर्व ऋषींचं सर्व संतांचं भगवान श्रीरामाने तरुण वयामध्ये देव तरुण म्हणजे कळ्या आहे का नाही अशा तीर्थयात्रा झाली पाहिजे तरुण वयामध्येच. म्हातारपणी जायचं आता डोंगर चढन का ब्रह्मगिरी चढन का आहे का नीट साधी ब्रह्मगिरी आपल्या आहे का नाही किंवा अनुष्ठान होईन का एक माळ वड ताच माळ गळूनी जाई तारुण्यात सद्गुर करुणी तरुणत जाई. स्वामी विवेकानंदन अख्खा पूर्ण भारत जगद्गुरु शंकराचार्य जनार्दन स्वामी जेवढे संत होऊन गेले द्याव या सगळ्या संतांनी तीर्थयात्रा केली द्याव. भरतखंडामध्ये तीर्थयात्रेला फार महत्त्व आहे. आपल्या चित्तवृत्तीमध्ये बदल होऊन जातो देव. माऊलीने हरिपाठात सांगितलं नाना तीर्थे भ्रमे त्रिवेणी संगमी नाना तीर्थे म्हणजे अनेक तीर्थ नाना म्हणजे अनेक तीर्थ आहे पण तुमचं चित्त जर नामावर नसेल चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. फार सुंदर तीर्थवर्ती भाव धरू रे करुणा शांती दया पावना हरिकरी का तीर्थयात्रा करायची द्या हो तर संतांनी सांगितलं तिथं महत्त्व आहे द्या हो. एवढं वर्णन करायचं नाही. असो आपल्याला सर्व ऋषींचं सर्वांचं दर्शन घेऊन द्या हो जीवनामध्ये. अशा पवित्र ठिकाणी जाऊन नर्मदा गोदावरी आहे की नाही गंगा सिंधू सरस्वतीचे यमुना खूप नद्या ते सगळ्यांचं दर्शन घेऊन स्नान करून आणि आल्यानंतर गुरुदेवांना श्री साष्टांग दंडवत घालून आपल्या वडिलांना सुद्धा दंडवत घालून मग लोटांगण घालून सर्वांना देवा हो मामद म्हणतात सगळ्यांना जेवण वगैरे घातलं. आता आपल्याला जेवण कीर्तन झाल्यावर जन्माचं सुद्धा जेवण हॅपी बर्थडे टू कोणी आणले असन चॉकलेट वगैरे पेढे काही हे ते आरती झाल्यानंतर वाटून द्या. मग काय करणार दुसरं काय सांगणार ही माहिती करून घ्या द्या. आणि म्हणून बाहेर असता तर फार मोठा कार्यक्रम नाही का 10,000 पब्लिक मोठं स्टेज हे ते सगळं पण भले घरच्या घरी मागच्या दारी काय हरकत नाही. आपल्या गावामध्ये कार्यक्रम असल्यामुळे त्याला विलज नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं बस या ठिकाणी सगळ्यांना जीव घातलेलं आहे का नाही. आणि म्हणजे आल्यानंतर आपल्या गुरुदेवांची आरती केली. आपण सुद्धा भगवान श्रीरामांची भगवान जनार्दन स्वामींची आरती करूया भगवान पांडुरंगाची आरती करूया. सगळ्यांनी आरतीसाठी उभं राहायचं आहे.